मुंबई लोकलच्या गर्दीतून रोज जीव धोक्यात घालून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी एक महत्त्वाची अपडेट, एक महत्त्वाचा नवीन बदल आता समोर येतोय। मुंब्रा इथे जून 2025 मध्ये लोकल मधून पडून प्रवाशांचा मृत्यू झाला आणि यावर उपाय म्हणून आता रेल्वे मंडळाने स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल चालवण्याचा निर्णय घेतला होता। खरं तर सुरुवातीला ही स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल म्हणजे एसी लोकलच असणार असा अनेकांचा अंदाज होता। त्यानुसार एसी लोकलचं तिकीट भाडं कमी करून सर्वसामान्यांना परवडेल अशा किमतीत प्रवास उपलब्ध करून द्यावा अशी ही मागणी होत होती। मात्र आता सुमारे 50 दिवसांनंतर मध्य रेल्वेच्या कुर्ला कारशेड मध्ये सामान्य लोकलसाठी स्वयंचलित दरवाजा असलेला एक नमुना डबा विकसित करण्यात आलाय। त्यामुळे ज्या आपल्या नियमित लोकल आहेत त्यांनाच आता स्वयंचलित दरवाजे बसवून आपल्याला परवडणाऱ्या किमतीमध्ये तिकीट उपलब्ध करून प्रवाशांचा प्रवास सुखकर होऊ शकतो अशी शक्यता, अशी आशा निर्माण झाली आहे। नेमका हा नवीन बदल कसा असणार आहे त्याचे तपशील आपण पाहूया। नमस्कार, आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। स्वयंचलित दरवाजा असलेला मुंबई लोकलचा डबा हा कुर्ला कारशेड मध्ये विकसित करण्यात आलाय। रेल्वे मंडळाचे अध्यक्ष सतीश कुमार हे 4 ऑगस्ट रोजी मुंबईत दौऱ्यावर येत आहेत। त्यावेळी त्यांना हा डबा दाखवण्यात येण्याची शक्यता आहे। खरं तर मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार स्वयंचलित दरवाजा असलेला डबा हा तयार करण्यात आलेला असून आता सीआरबी कडून या डब्याची तपासणी होणं शिल्लक आहे। मात्र ही तपासणी नेमकी कधी होणार हे अद्यापही ठरलेले नाहीये। दरम्यान या संपूर्ण नवीन बदलामध्ये रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुढाकार घेतल्याचं कळतंय। मुंब्रा येथील दुर्घटनेनंतर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती। त्यानंतर सामान्य लोकलच्या रचनेत बदल करून हवा कशा पद्धतीने खेळती राहील, अशी रचना कशी करता येईल असा सगळा विचार करून मग हा डबा तयार करण्यात आलाय। याबद्दल या बैठकीतच निर्णय झाला होता आणि त्यानंतर 50 दिवसांमध्ये कुर्ला कारशेड मध्ये हा डबा तयार करण्यात आलाय। दरम्यान लोकल मध्ये डब्यात हवा खेळती राहावी यासाठी नेमके कोणते उपाय केलेत तेही आपण बघूया। सर्वात मोठी समस्या म्हणजे जेव्हा सामान्य लोकलला अशा पद्धतीने स्वयंचलित दरवाजे लावण्यात येतील तेव्हा आतमध्ये वायू विजन कमी होऊन म्हणजेच सफोकेशन वाढू शकतं, प्रवासी गुदमरू शकतात आणि ही गंभीर समस्या लक्षात घेऊन त्यावर सर्वात प्राथमिक उपाय शोधण्यात आलाय। स्वयंचलित दरवाजांना लुवर्स म्हणजेच हवेशीर पट्ट्या लावण्यात येणार आहेत, ज्याचा अर्थ बाहेरील जी हवा आहे ती नैसर्गिक हवा आतमध्ये डब्यामध्ये येऊ शकेल आणि हवा खेळती राहील, जेणेकरून आतमधल्या प्रवाशांचं सफोकेशन होणार नाही। डब्यामध्ये ताजी हवा यावी यासाठी लोकलच्या छतावर सुद्धा व्हेंटिलेशन युनिट्स बसवण्यात येणार आहेत। दरम्यान आणखीन एक महत्त्वाचा बदल असा करण्यात येणार आहे तो म्हणजे लांब पल्ल्याच्या म्हणजे ज्या एक्सप्रेस गाड्या असतात त्यांचे डबे ज्या पद्धतीने एकमेकांना जोडलेले असतात, एका डब्यातून दुसऱ्या डब्यात प्रवासी ये जा करू शकतात, त्या पद्धतीने आता नियमित लोकलचे डबे सुद्धा एकमेकांना जोडले जातील अशी शक्यता वर्तवली जाते। लांब पल्ल्याच्या रेल्वेगाडीच्या पहिल्या डब्यामध्ये चढल्यास शेवटच्या डब्यापर्यंत जाता येईल अशी सोय असते। अर्थात यामध्ये एसी डब्यांचा अपवाद वगळला जातो। मात्र लोकलच्या एका डब्यामध्ये चढल्यास दुसऱ्या डब्यामध्ये जाणं आता या नवीन बदलामुळे शक्य होऊ शकतं, ज्यामुळे गर्दी विभाजित होणं सुद्धा शक्य होईल। सध्या वातानुकूलित लोकलचे डबे हे एकमेकांना जोडलेले आहेत, त्याच्यामुळे समजा पुढे उतरायचंय मात्र शेवटच्या डब्यामध्ये एखादा प्रवासी बसला असेल तर तो गर्दी कमी झाल्यावर शेवटच्या डब्यातून पुढच्या डब्यापर्यंत जाऊ शकतो, जेणेकरून त्यांचा वेळही वाचू शकतो आणि प्रवासामध्ये अडचणी सुद्धा कमी होऊ शकतात। दरम्यान या सगळ्या बदलांनुसार जो नवीन डबा आहे तो नेमका आपल्या प्रवाशांच्या सेवेत कधीपासून रुजू होणार आहे याबद्दल सुद्धा एक प्राथमिक अंदाज समोर आलाय। नवीन रचनेची पहिली लोकल ही नोव्हेंबर 2025 पर्यंत तयार होईल आणि आवश्यक चाचण्या, प्रमाणपत्र मिळाल्यावर ही नवी लोकल नव्या वर्षात म्हणजेच जानेवारी 2026 पर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल अशी शक्यता आहे। दरम्यान पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकल प्रमाणे आता विना वातानुकूलित लोकलला स्वयंचलित दरवाजे बसवण्याचा प्रयत्न हा यापूर्वी सुद्धा डिसेंबर 2019 मध्ये झाला होता। मात्र हा प्रकल्प प्रत्यक्ष प्रवाशांसाठी उपयोगात येईल का अशी शंका होती। दरवाजा उघडण्यासाठी आणि बंद होण्यासाठी लागणारा कालावधी, प्रवाशांमुळे दरवाजात बंद होण्यात येणाऱ्या अडचणी या सगळ्यामुळे पश्चिम रेल्वेने 2019
2019 मध्ये केलेला हा प्रयत्न खरं तर अपयशी झाला होता. मात्र आता मुंब्रा अपघातानंतर या प्रकारच्या बदलाची गरज पाहता आता हा नवीन प्रयोग 50 दिवसांमध्येच विकसित करण्यात आलाय. त्याच्या चाचण्या झाल्यावर जानेवारी 2026 पासून मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हा नवीन बदल अनुभवता येऊ शकतो. या नवीन बदलाविषयी प्रवासी म्हणून आपलं मत, आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नोंदवायला विसरू नका व नवनवीन अपडेट्ससाठी लोकसत्ता लाईव्हला नक्की सबस्क्राईब करा. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.